ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। नमस्कार, धमाकेदार अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ही पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची व नमोच्या 8 हप्त्याची समोर आली आहे। इतर राज्यांमध्ये 2 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेचा 22 हप्ता व नमोचा 8 हप्ता हे प्रति शेतकरी 3+3 म्हणजे 6,000 रुपये वितरित केले गेले आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप या योजनेचा हप्ता प्राप्त झाला नव्हता। यावर शासनाने मोठा निर्णय घेत अखेर महाराष्ट्रामध्ये देखील निधी मंजूर केलेला आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यात 6,000 रुपये जमा। राज्यातील 93 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता असे एकूण 6,000 रुपये थेट जमा होणार आहे। या मुहूर्तावरती ही मोठी रक्कम मिळणे असल्याचे शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे। 3+3 नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पाहायचा आहे। व जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी तंत्रज्ञानाच्या द्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जातील। पहिला टप्पा राज्यातील निवड जिल्ह्यांची यादी समोर आली असून त्यातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेची प्रति 3,000 रुपये असे एकत्रित 6,000 रुपये जमा होतील। प्रशासकीय सोयीसाठी राज्याची 36 जिल्ह्यांची संख्या पाहताच एकाच वेळी सर्व पैसे सोडण्याचा तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे। बँकच्या सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्हे 3 टप्पे ठरवले आहेत। आज दुपारी ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि राज्यातील रात्री 12च्या नंतर दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल। जे जिल्हे पहिल्या यादीत नाही त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत, त्याकरिता आपलं व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये जालना जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घसवानी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे येण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर आज दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थित झालेल्या निर्णयानुसार बँकना निधी वर्ग करण्यात आला आहे। मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत। या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरले त्यांना 6,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता सरसकट पैसे सर्व देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याची निवड सुद्धा पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरूर, साक्री आणि सिंदखेड येथील आज प्राधान्य देण्यात आले आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली बँक खाती तपासून घेणे आवश्यक आहे, कारण आज दुपारी खात्यावरील हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पहिला महत्त्वाचा नियम जमिनीच्या मर्यादाबाबत आहे, जो सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे। त्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकतात। सरकारने आता 7/12 उतार्याची कसून चौकशी करणार असून केवळ अल्प भूधारक शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असणे आता अनिवार्य झालेले आहे। धन्यवाद।